शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजय गाडीजी आपल्यासोबत आहेत. आज उपमहापौर पदाची शपथ घेणार आहेत. सर, काय सांगाल? बरेच वर्ष आपण शिवसेनेत काम केलं, यानंतर शिंदे गटात सुद्धा आलं, आपण मनसेत सुद्धा राहिलो होतो. आज आपण मुंबई महानगरपालिकेत उपमहापौर पदाचा कारभार सांभाळणार थोड्या वेळापूर्वी. काय भावना आणि कशा पद्धतीने करेल? आणि आज अत्यंत आनंद होतोय आणि जबाबदारी असल्याचं भान या ठिकाणी होतं आहे. मी प्रथम वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग नमस्कार करतो, कारण त्यांच्यामुळेच आज मी या शिवसेनेमध्ये किंवा राजकारणामध्ये आहे. आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच महायुतीचे नेते म्हणून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, रामदास आठवले साहेब आहेत, आमचे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच महायुतीचे आमचे सर्व मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आणि प्रभाग क्रमांक 5चे पदाधिकारी, शिवसैनिक, खास करून मतदार यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे आज मी प्रचंड मताने दुसऱ्यांदा या प्रभागामधून निवडून आलो आहे. आणि त्यांचे आज शपथ ग्रहण करण्याच्या पूर्वी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अपेक्षा काय होती का आपलं काय, की आम्हाला उपमहापौर पद मिळणार? कारण चर्चा सुरू होती, मात्र संजय घाडी हा नाव अचानक आले आणि तुम्ही त्यामध्ये तुम्हाला एक वर्णी लागलं. कशा पद्धतीने एकंदरीत उपमहापौर पद मिळाल्यानंतर पाहता? नाही, खरं तर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी उपमहापौरपदी विराजमान होईल किंवा पक्ष माझा यासाठी विचार करेल. अनेक अनुभवी नगरसेवक आमच्या या 29 नगरसेवकांमध्ये होत्या आणि त्याच्यामध्ये माझी वर्णी लागली हे मी माझं भाग्य समजतो. तसं पाहिलं तर मी गेले 38 वर्ष या राजकारणामध्ये आणि विद्यार्थी चळवळीमध्ये काम करतो आहे. 1988-89 पासून मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून सुरुवात केली. सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये क्लास रिप्रेझेंटेटिव्हची निवडणुका लढवल्या आणि त्या M.Com पार्ट सेकंडपर्यंत निवडणुका लढवल्या आणि जिंकत आलो. आणि 2017ला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ती या प्रभाग क्रमांक 5मधून जिंकून आलो. आणि आज 2026ची निवडणूक प्रचंड मताने मला मतदाराने विजयी केलं. हा माझा राजकीय चळवळीतील हा आतापर्यंतचा माझा प्रवास आहे आणि या प्रवासाची दखल सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आमच्या शिवसेनेचे नेते आहेत यांनी सगळ्यांनी घेतली आणि त्यामुळे मला हे पद दिलं असं मला वाटतं आहे. तुम्हाला मुंबईचं उपमहापौर पद मिळालं आहे. आता आपल्याला मुंबईच्या विकासासाठी किंवा मुंबईकरांसाठी काय निर्णय घ्यायचे, या युतीने काही ठरवलं आहे का? महायुतीने निवडणुकीच्या पूर्वी जो आपला वचननामा इथे सादर केला होता, त्या वचननाम्यातील मॅक्झिमम सर्वच म्हणा गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचं महापौर ऋतुताई आणि मी आणि आमचे सर्व नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन यांच्या मदतीने ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तुमचं खरं तर 25 वर्षानंतर मुंबई महापालिकेमध्ये आहे, तर शिवसेनेचं आहे, ठाकरे गटाचा महापौर नसणार, ते पण 2.5 वर्षानंतरची ही गोष्ट आहे. तर आपण आता शिंदे गटातून उपमहापौर आहात. कशा पद्धतीने एकंदरीत पाहता की मुंबई महानगरपालिकेचं 25 वर्षानंतर ठाकरेंचं महापौर या ठिकाणी नसणार आहे? बघा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. कधी ना कधीतरी बदल होत राहणार. यावेळेला महायुती म्हणूनच आपण खरं तर इथे महापौर मुंबईचा बसणार आहे. त्यामुळे जी महायुती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय दिवंगत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, गोपीनाथ मुंडेजी, प्रमोद महाजनजी यांनी जी नैसर्गिक शिवसेना भाजपाची महायुती केली होती, त्याच युतीचा महापौर आणि उपमहापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा विराजमान होणार आहे. खरं तर आता तुमचं त्या ठिकाणी उपमहापौर पद आल्यानंतर आपल्या विरोधात आहे जे आहे, तर तुमच्या विरोधात 4 महापौर असणार आहेत. कशा पद्धतीने एकंदरीत जे 4 महापौर आहेत ते काही महिन्यापूर्वी तुमचे शाकाहारी सुद्धा होते, आता तुमच्या विरोधात आहेत. अशामध्ये काय आपल्या मनात काही दडपण वगैरे कामं करताना? नाही, काही दडपण नसते, कारण मी 5 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे. स्थायी समितीचा सदस्य म्हणून 5 वर्ष सलग काम केली. एक मी अभ्यासू कार्यकर्ता आहे. माझ्यासारख्या ऋतुताई आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये देखील आमच्या अनेक अभ्यासू नगरसेवक आहेत आणि याच्यामध्ये फार काही विशेष लढाई होईल असे चित्र निर्माण होणार नाही. ते विरोधक म्हणून त्या ठिकाणी
मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन किंवा मुंबई महानगरपालिकेचा कारभार कसा चालावा याच्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि आम्ही सत्ताधारी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टीने कसे आम्ही सकारात्मक पावले उचलू या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू. त्यामुळे असं काही दडपण किंवा असं काही लढाई सामना होण्याची चिन्ह मला वाटत नाहीत. ओके, कामाचं आपण जोरावर आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये. आपण विकास पुढे घेऊन जाऊ, काही दडपण नसल्याचं या ठिकाणी उपमहापौर संजय गाडी यांनी सांगितलं. कॅमेरामॅन मोहनसह सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.